नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुशील पवार. जयवंती अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण जे बोलतो तसं होते आणि होतेच. ठीक आहे, एवढी गोष्ट लक्षात ठेवा. मी सुद्धा आरोग्य विभागात ठाणे येथे स्टेट गव्हर्नमेंट राज्य सरकारचा कर्मचारी आहे. मला सुद्धा माहिती असतात काही गोष्टी कधी होतात, किती वेळ लागतो, काय कालावधी असते. त्यानुसार आज तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ फक्त आणि सांगली मिरजशी संबंधित आहे. सांगली मिरजची एक्झाम कधी होणार, सांगली मिरजची हॉल तिकीट कधी येणार आणि सांगली मिरजमध्ये एकूण अर्जांची संख्या किती आहे, याबाबत हा व्हिडिओ असणार आहे. जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा, कारण इथून पुढे तुम्हाला कुठलीही भरती असू द्या, आरोग्य विभाग गट ड असेल, गट क असेल, तुम्हाला याबाबत माहिती या यूट्यूब चॅनलवर 100% एकदम ॲक्युरेट आणि एकदम सटीक माहिती भेटणार. ठीक आहे, चला तर व्हिडिओला सुरुवात करू. सगळ्यात आधी तर एक्झामबद्दल बोलतो. एक्झामची तारीख आली आहे 31 डिसेंबर. कधी आहे? 31 डिसेंबर. मी तुम्हाला आत्तापर्यंत तेच सांगत होतो, डिसेंबर एंडपर्यंत तुमची पेपर होईल. काही विद्यार्थी यूट्यूबला कमेंट निगेटिव्हसुद्धा टाकलेत, पण त्यांनासुद्धा सांगू इच्छितो की मी सांगितलं त्याप्रमाणे झालं. आणि दुसरी गोष्ट, अजून एक महत्त्वाचा पॉईंट आहे, ज्या विद्यार्थ्यांनी अजूनसुद्धा माझी टेस्ट सिरीज घेतली नसेल त्याबद्दल पण सांगतो. टेस्ट सिरीज म्हणजे 5 प्रश्नसंच आहे. 5 प्रश्नसंच आहे टोटल. 5 पैकी तुम्हाला 5 प्रश्नसंच जर सॉल्व केले तर त्याच पॅटर्ननुसार तुम्हाला जवळजवळ 70%, किती टक्के? 70% त्यानुसारच प्रश्न येतील. आणि हे फक्त 99 रुपयाला आहे. किती रुपयाला आहे? 99 रुपयाला. आपली काय बॅच नाही 1400, 1500, 1000 रुपयाची. फक्त 99 रुपये पे करा. 5 PDF तुम्हाला भेटेल. त्या पॅटर्ननुसार तुम्हाला पेपरला प्रश्न येणार. 70% येणार. ठीक आहे, कमीच नाही तर 70% त्याच पॅटर्ननुसार येणार. चला तर तुम्हाला दाखवतो एकूण अर्जांची संख्या किती. हा माहितीचा अधिकार टाकला होता आणि यामध्ये तुम्हाला आता दिसेल की एकूण अर्ज संख्या किती आल्या होत्या. इथे दिसते तुम्हाला एकूण अर्ज. त्यापूर्वी आपण एक्झाम कधी आहे ते बघू. पहिल्यांदा इथे प्रसिद्धी पत्रक आहे. कधीचं आहे तर 18 तारखेचं. कधीचं आहे हे? 18 तारीख. आजची तारीख किती आहे? 18च आहे ना आज. ठीक आहे, इथे दिसते वैद्यकीय महाविद्यालय मिरज, वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय पद्मभूषण वसंतदादा पाटील, शासकीय वैद्यकीय आरोग्य शिक्षण पथक तासगाव. ठीक आहे, वर्ग 4 रिक्त पद सरळ सेवेने भरण्याबाबत प्रसिद्धी दिनांक प्रसिद्ध करण्याबाबत. ठीक आहे, तर इथे तुम्हाला एवढं काही वाचायची गरज नाही. इथे जाहिरातीमध्ये दिलं होतं गड्ड पदासाठी. कोणत्या पदासाठी? तर गड्ड पदासाठी, वर्ग 4 पदासाठी फॉर्म चालू केले होते 20 ऑगस्टला. कधीपासून? 20 ऑगस्ट. आणि यांची तारीख कधी? सरळ सेवेने भरती प्रक्रियेची परीक्षा दिनांक 31 डिसेंबर. कधी आहे? 31 डिसेंबर. 31ला एक्झाम असणार तुमची. आणि तुमची हॉल तिकीट ही कधीपर्यंत उपलब्ध होणार? IBPS संकेतस्थळावर 23 डिसेंबरला. 31ला पेपर, 23ला तुमची हॉल तिकीट तुमच्यापर्यंत पोचून जाणार. ठीक आहे, आपण एकदम सटीक देतो रे. तुम्हाला वाटत असेल काही वाटू द्या, पण माझं काम आहे एकदम तुमच्यापर्यंत प्रॉपर माहिती पोचणं. इथे दिसत आहे तुम्हाला. अजून एक बघायचं आपल्याला की एकूण अर्ज किती आले कोणत्या पदासाठी. ठीक आहे, त्यासाठी बघा हा व्हिडिओ. त्यासाठी एक व्हिडिओ आहे अजून. हा PDF आहे. एकूण अर्ज किती आले ही इथे पहिल्यांदा दिसते. इथे माहितीचा अधिकार दिसते का? इथे स्क्रीनवर झूम केल्यावर माहितीचा अधिकार 2025 दिसते का? 2005 अंतर्गत. ठीक आहे, आणि हरिभाऊ अच्युत गोरे यांनी हा माहितीचा अधिकार टाकला होता. त्यानुसार त्यांना माहिती मिळाली की किती एकूण अर्ज किती आले. ठीक आहे, इथे बघा तुम्हाला अर्ज संख्या दिसते. इथे एकूण अर्ज दिसते. GMC क्लास 4 सर्वंट यासाठी SC विजे, ST साठी 24, विजेचे 30. टोटल बघू आपण. 98 फॉर्म आले. किती आले? फक्त क्लास 4 सर्वंटसाठी 98 फॉर्म. थोडं स्मॉल करतो, वाचता आलं पाहिजे. किती आले? एकूण 98 फॉर्म आहे. कशासाठी? क्लास 4 सर्वंट या पहिल्या पदासाठी. मिरज डार्क रूम अटेंडंट यासाठी किती आहे? 168. त्यानंतर मिरज हॉस्टेल सर्वंट 955 फॉर्म आहे. त्यानंतर मिरज लॅबॉरेटरी अटेंडंट 558. त्यानंतर GMC मिरज लॅबॉरेटरी सर्वंट किती? 133. त्यानंतर मिरज प्यूनसाठी किती? 510. त्यानंतर आहे मिरज पोस्टमॉर्टम अटेंडंट किती आहे? 106. त्यानंतर 203. ही जे PDF आहे ही एकूण पदाची आहे, म्हणजे कोणत्या पदाला किती फॉर्म आले
टोटल अर्ज किती आले इथे बघा. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट हाच आहे की एकूण अर्ज 19,887. एकूण अर्ज किती आहे? 19,887. एवढे फॉर्म आलेत. काहीही टेन्शन घेऊ नका. अजून तुमच्याकडे भरपूर दिवस आहे. PDF घेतली नसेल, टेस्ट सिरीज घेतली नसेल तर ती घ्या. त्याचा 100% फायदा होणार आणि होणार. आता किती दिवस उरले? आजची 18 तारीख आहे. अजून किती दिवस आहे? म्हणजे 10-12 दिवस आहे तुमच्याकडे अभ्यासाला किंवा काय प्रिपेअर करायचं त्यासाठी. ठीक आहे, म्हणून सांगतोय चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. इथून पुढे तुमचा काही माहिती असेल या चॅनलवर सटीक भेटेल. ठीक आहे, चालेल. धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा नक्की विसरू नका. व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.